जय सद्गुरू फ्रेंड्स, प्रियंका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मटकीची रस्सा भाजी। एकदम दाट, घट्ट आणि झणझणीत अशी आपली तर्रेदार मटकीची भाजी आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत। यासाठी आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा लागणार आहे आणि 10-12 लसूण पाकळ्या लागणार आहे, टोमॅटो लागणार आहे आपल्याला बारीक चिरून, आणि आपल्याला खोबरं लागणार आहे 4 चमचे, आणि अद्रक लागणार आहे अर्धा इंच, कोथिंबीर आणि आपल्याला कढीपत्ता पण लागणार आहे। तर आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये, आणि नंतर ते काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये तेल मी सोडून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला भाजीपुरतं तेल टाकून घ्यायचं आहे 3 बुदल्या, आणि यानंतर आपल्याला छान असं तेल गरम करून घ्यायचं आहे। तोपर्यंत तुम्ही एक लाईक, एक सबस्क्राईब करू शकता। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची, आणि ही तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपली मोहरी तडतडलेली आहे, तर मी यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे। जिरं पण छान असं तडतडलं गेलेलं आहे। तर यामध्ये अद्रक, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आपण टाकून घेतलेली आहे। मी फ्रेश वापरते अद्रक लसूण पेस्ट, मी फ्रीजमधली जास्त वापरत नाही, कारण फ्रेश वापरल्यानंतर आपल्या भाजीला अशी उत्तम चव येते। आता यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे चिरलेला, याला छान असं परतून घेणार आहोत, आणि यामध्ये टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे। आता ह्याला पण छान तेल सुटूपर्यंत असं परतून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने याला तेल सुटूपर्यंत परतून घेतलेला आहे। यामध्ये आता आपल्याला काळं तिखट, काळा मसाला टाकून घ्यायचा आहे, आणि आपल्याला जेवढं तिखट खातो त्या प्रमाणात तुम्ही टाकून घेऊ शकता। तर यामध्ये मी गरम मसाला पण टाकून घेतलेला आहे, आणि कोथिंबीर तुमच्याकडे हिरवी असली तर हिरवी टाकू शकता, किंवा वाळवून ठेवलेली असेल तर ती पण टाकू शकता। धनेपूड टाकून घेतलेले आहे, हळद टाकून घेतलेली आहे। याला छान परतून घ्या। पावभाजी मसाला वगैरे असेल तो पण टाकून घेतला तरी चालेल। तर मी यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे चवीनुसार। यामध्ये आता आपल्याला अशा पद्धतीने मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे, आणि आपल्याला मटकी छान अशी धुवून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, मी पाण्यात अशी छान 2 पाण्यात धुवून घेतलेली आहे। तर ही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची। मी अशी सगळी मटकी टाकून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हलवून आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे। मटकीला छान असं यामध्ये मसाला लागला पाहिजे। तर थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे, आणि छान असं याला शिजवून द्यायचं आहे। तर हे बघू शकता तुम्ही, याला शिजत ठेवलेलं आहे मी, आणि याला आता हळूहळू तर्री येण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि होत आहे। बघू शकता तुम्ही, आपल्याला अशा पद्धतीने तर्री येत आहे, आणि अशा पद्धतीने आपल्या भाजीला तर्री आलेली आहे। आपली भाजी अशी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता अशी घट्टपणा आलेला आहे तिला। तर रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।